स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्तानुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा निरंतर तुमच्यावर राहू दे. आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळबुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 39 ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला विनंती करते की आपल्या श्री दत्तानुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडे ही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 39, टोळांच्या शंकेचे निराकरण. एका प्रसंगी असा चमत्कार झाला की गणपतराव जोशी यांच्या घरी श्रींची स्वारी सायंकाळी आली. त्यांच्या बरोबर चोळप्पा व गोविंदराव टोळ हे दोघेच होते. 4 घटका रात्र झाल्यावर चोळप्पाने महाराजांना अंथरूण घालून दिले. महाराज उठून कोणीकडे जातील त्यांच्यावर तुम्ही नजर ठेवावी असे गोविंदरावांना सांगून चोळप्पा आपल्या घरी गेले. महाराजांना गाढ निद्रा लागून ते घोरू लागले. गोविंदरावांच्या मनात आले की महाराज महान योगी असून साधारण मनुष्याप्रमाणे घोरत आहेत. त्यावेळी त्यांना भगवद्गीतेतील श्लोकाचे स्मरण झाले. तो श्लोक असा: या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. या श्लोकाचा अर्थ असा: जेव्हा सर्वसामान्य माणूस जागृत असतात, म्हणजे विषय सुख, वासना, मोह, संसार यामध्ये गुंतलेली असतात, त्या गोष्टी ज्ञानी पुरुषाला रात्र वाटतात, म्हणजेच निरर्थक वाटतात, अंधारासारख्या वाटतात. महाराज निद्रेत घुरत असताना खाकरून "क्यों सोनार, नहीं नहीं" असे बोलून पुन्हा घोरू लागले. जणू ते सांगत होते, मी झोपलेलो असलो तरी मी आत्मसाक्षात्कारी आहे. तुमच्या मनातील प्रत्येक विचार मला ऐकू येतो. मी सामान्य माणूस नसून योगेश्वर आहे. हे ऐकून टोळ यांची शंका दूर झाली. टोळ यांना महाराज सोनार म्हणून हाक मारित असत. येथे बखर क्रमांक 39 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.